हॅलो. काय साहेब कुठे म्हणलं? हॅलो. रमेश पाटील बोलतो म्हणलं, खासदार साहेब. रमेश पाटील बोला ना. काही करा आणि ऐका ना, त्या मुलांचे जे एमपीएससीचे परीक्षा आहे ते ऑनलाईन करू लागले बरं का. हा. ऑनलाईन करतील, पोरं परेशान होतील. ऑनलाईन करणारे म्हणजे कुठं कुठं देतील सेंटर. पोरं ऑलरेडी परेशान. आता तो कोणता पेपर फुटला ऑनलाईन करू ही परीक्षा. हो ना. आता तो पेपर अरे. फुटला सीईटीचा. अहो सुलीत दिलंय सरकार. काय कामाचं जे विद्यार्थी दोन दोन तीन तीन अभ्यास करतात, तीन तीनदा क्लासेस लावायचे, तीन तीनदा अभ्यास करायचा, पुन्हा पेपर फुटेन का? अरे भाऊ, जिंदगी तिथला त्रास झाला नाही लेकरांना कधी. लोक परेशान आहे. खरंय खरंय. लय लोकं त्याच्या बेजार पदवीधरचा आहेत. आमदार सतीश चव्हाण झोपा काढतो काय माहिती तो. अरे त्याला कळलं पाहिजे पदवीधरांचे काय हाल आहे भाऊ. त्याला सांगा जरा काहीतरी भाऊ. त्याला पण बोलू आपण. अरे प्रेशर तर द्या ना भाऊ. आज सोमवारी आपण त्याचं फडशा पाडू. काय करायचं आहे बघा, काय करायचं करा. मला माहित नाही, पण याचा निर्णय तुम्ही सोमवारपर्यंत लावा. एमपीएससीची परीक्षा ती ऑनलाईन कॅन्सल झाली पाहिजे. आता असेच पेपर फुटत राहिले तर ते तरुण पण त्याचे वय होऊन जाईल ना. दर वर्षाला लेकरांचे अगर वय वाढत गेले तर ते नंतर काय फायदा ती एमपीएससी परीक्षेची. नंतर त्याला परीक्षा देता येत नाही वय वाढ्या. अरे लाज वाढली पाहिजे भाऊ. एक सांगू तुम्हाला, काही हो मुख्यमंत्री कोणी आता बरं गृहमंत्री पद आहे ना भाऊ, एक इमानदार माणसाकडेच पाहिजे राव. बस मला एवढंच माहिती. बस गृहमंत्री पद चांगलं पाहिजे. मुख्यमंत्रीला मुख्यमंत्री काही घेणं नसतं. ज्या राज्यात गृहमंत्री चांगलं ना भाऊ, ते राज्य सगळ्यात श्रेष्ठ. एवढं मला माहिती. बस खरंय. काय करायचं करा. मला 2 दिवसात तुम्ही निर्णय द्या. तुम्ही खासदार आहे, तुमचं कर्तव्य आहे. एवढं ठीक आहे. ओके. हॅलो भाऊ, इथं आहे ना आपल्याकडे एक मुलं आली भाऊ, 50-100 एमपीएससीचे मुलं माझ्या घराजवळ. त्यांचं असं म्हणणं आहे की ते ऑनलाईन जे पेपर आहे परीक्षा यांच्या त्या कॅन्सल करण्यात यावं. आणि भाऊ 100% तुम्ही हा आवाज उचलला पाहिजे. काय विषय माहिती का, डायरेक्ट आज टीईटीचा पेपर फुटला, मग मध्ये सीईटीचा फुटला. आता सांगाय पोरं शिकतील काय करतील. 100% आणि सगळ्या मुलांसमोर स्पीकर ऑन आहे भाऊ. तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही हा परवाच्या दिवशी हा विषय मांडणार. ओके बस. ओके, थँक्यू. हॅलो बच्चू भाऊ, माझ्या इथे ना आता 100-200 मुलं आलेले एमपीएससीचे. त्यांचे ना ऑनलाईन ते करू लागले सगळं त्यांचं ते. आम्ही लक्ष टाकतो भाऊ. तुम्ही हा मुद्दा परवा दिवशी मांडला पाहिजे. कारण की विषय काय आहे का ना, सगळे शेतकऱ्याचे मुलं आहे. कोणते मंत्री खासदार आमदाराचे मुलं नाहीये. आता बाप तिथं हे करत बसला, शिक्षण करत बसेल का भाऊ. आणि मुलांचे वय होत चालले. आज ते टीईटीचा पेपर फुटला भाऊ. भाऊ त्याच्यावर चर्चाच आहे भाऊ. हा तेच म्हणलं. नाही, कॅन्सलच व्हायला पाहिजे भाऊ. काय ते बघा, सगळे मुलं आहे संभाजीनगरला. आहे का ना, संभाजीनगरला उद्या 10-20 हजार मुलं. तुम्ही सांगा काय करायचं, आपण सगळं करू, पण कॅन्सल व्हायला पाहिजे भाऊ. वेळ पडलं तर आपण आंदोलन करू. ठीक आहे भाऊ. मला एक सांगा, आता वाईट बोलत नाही मी, मला एक सांगा, म्हणजे सगळ्या गोष्टीच ऑनलाईन झाल्या. लग्न आणि बाकीचे कार्यक्रम सोडून बाकी सगळं ऑनलाईन. काय लाज वाटली पाहिजे भाऊ बाकीच्या गोष्टीच्या. भाऊ तुम्ही तुमच्यावर विश्वास, मी अर्जुन भाऊला पण आता बोललो, आता सगळ्या आमदारांना फोन करणार मी. कैंसल म्हणजे कैंसल भाऊ. ओके ठीक है. काफी टाइम से मतलब आमदार साहब वही टाइम से खबर. दादा बोला साहेब, तुमच्याकडे एक गंभीर विषय बोलतोय मी. काय झालं, आता एमपीएससीचे जो परीक्षा आहे या ऑनलाईन करू लागले. आता मला सांगा, ऑनलाईन जे केलतील पेपर फुटतील, मग बार तेच करत. आज पुन्हा कोणता तरी पेपर फुटला सीईटीचा का कोणता तरी. तर मला इतके म्हणजे लोकांचे इतके फोन आहे साहेब सकाळपासून मला. ते आता मला सगळं सगळे जे एमपीएससी करतात ते सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहे. काही ते बिझनेसमॅनचे मुलं नाहीये, काही मंत्र्याचे खासदारचे मुलं नाहीये. आता मला सांगा, आईबाप शेतकरण लेकरांचे फीस भरण का बार तेच फीस भरत राहतील. तुम्ही हा विषय जे मुख्यमंत्र्यांच्या कानावर 100% टाकला पाहिजे साहेब. कारण की बघा, आपण एक लोकप्रिय माजी खासदार आहे, आपलं एक नाव आहे. तुम्ही या विषय मांडा. आणि विषय काय आहे मी तुम्हाला आधीच सांगतो साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला देवेंद्र फडणवीस असेल की कोणी असेल ते योग्य आहे, पण गृहमंत्री म्हणून ही व्यक्तीने बिलकुल सत्यानाश झालेला आहे. मला फक्त म्हणे, गृहमंत्री ज्या राज्याचा चांगला ना, तो खरंच ते राज्य चांगलं आहे. मी बघतो दादा. काही नाही, तुमचं बघा, तुमचा शब्द आहे, मला माहित नाही. तुम्ही या विषयावर आवाज उचलला पाहिजे. तुम्ही पत्रकार परिषद घ्या का काय घ्या. बोल. ठीक आहे. येस नक्की. ओके. तुम्हाला सगळे मुद्दे पाठवून देतो मी. येस. ओके.